we have already learned the funny, or we can say humorous play, The Welcome. Now, in this session, we shall deal with words and meanings and usages. ओके, म्हणजेच जे काही वर्ड्स आपल्या धड्यामध्ये आलेले आहेत त्यांचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा. नेक्स्ट इज वॉर्म अप एक्सरसाइज. नेक्स्ट इज क्वेश्चन अँड आन्सर्स गिवन अंडर each scene. And the next is we are going to do English workshop. So let us begin with words and meaning. Musician, that is संगीतकार. Thinker, विचारवंत. Novel, कादंबरी. Make a great fuss over him, that is give him lot of respect, praise, attention. Plump, that is fat. But see, fat is used as a negative meaning. Okay, but plump is used in a positive respect. Arrive, the opposite is depart. Arrival is a noun form of arrive. Opposite of arrival is departure. Remember, opposite forget. Bought, opposite is sold. Confound him, words used to show anger. It's an idiom. Enter, opposite is exit. Finished, completed. Stunner, very beautiful. Drop by my place, that is visit my house. Delighted, very happy. Furious, angry. Civil, polite. Stride, walk with long steps. मोठ्या मोठ्या ढांगाचा टाकत चालणे. Stuffed, with full of conceit. Very very proud of oneself. अतिशय अभिमानी, गर्विष्ठ. Ruin, destroy completely, उद्ध्वस्त करणे. Maid, female servant. ओके, एखादी कामवाली बाई. Scene 2. In a blazing temper, very angry. Brat, naughty kids. Annoy, to make angry, to irk. ओके, अतिशय त्रास देणे, वैतागणे. At once, immediately, ताबडतोब. Plaintively, in a sad and complaining way. Meals, that is meal is. The next is as soon as, that is immediately, no sooner than. If there are two incidents, एकामागून एक दोन घटना होत असतील तर त्या वर्णन करताना आपण as soon as ही एक्सप्रेशन वापरतो. Men of worth, that is great valuable men. Bath is a noun and bathe हे त्याचं verb form आहे. I am leaving, that is I am going. To be all hearts, to be very kind. Pity, mercy, daya. It's, that is it is. Irritate, annoy. What's, what has. Positively, very. Furious, angry. Swarm is a collective noun, that is a large number of. मग ते बीज असेल, मॉस्किटोज असेल, टुरिस्ट्स असतील, त्या सगळ्यांसाठी आपण एखादी गोष्ट मोठ्या संख्येने असेल तर वी यूज द वर्ड स्वॉर्म. झुंड. स्विंगिंग, हँगिंग. डाय, अपोजिट इज लिव्ह. डेथ, लाईफ. हॅपन, टू टेक प्लेस. अर्चिन, kids in the street. And now we shall look at the usages. काही जे expressions जे आपल्या धड्यामध्ये वापरलेले आहेत, we should know how to use them in your own sentence. स्वतःच्या वाक्यामध्ये आपण त्यांचा उपयोग केला तरच आपल्याला ते समजतं, खऱ्या अर्थाने तो शब्द आपल्याला कळालेला आहे. And automatically it also help our writing skill. आपण बोलत असताना किंवा आपले विचार व्यक्त करत असताना त्या त्या एक्सप्रेशन्स आपण वापरण्याचा आपल्याला आत्मविश्वास येतो. सो द फर्स्ट इज टू बी नोन फॉर, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसाठी ओळखली जाणे. सी द सेंटेन्स इज नागपूर इज नोन फॉर ऑरेंजेस. नागपूर हे संत्र्यांसाठी ओळखलं जातं. बिरबल वॉज नोन फॉर हिज रेडी विट, म्हणजे बिरबल हा त्याच्या हजरजबाबीपणासाठी ओळखला जायचा किंवा प्रसिद्ध होता. मेक ग्रेट फस ओव्हर, म्हणजे एखाद्या गोष्टीचं खूपच महत्व देणे, विशेष करून कमी महत्वाच्या गोष्टीला जास्त महत्व देणे, त्यावेळेला आपण ही फ्रेज वापरतो. डेरोगेटरी आहे, निगेटिव्ह अर्थाने ते वापरतो. द टीचर मेड फस ओव्हर हँडरायटिंग, म्हणजे टीचरने हँडरायटिंगला जरा जास्तच महत्व दिलेलं होतं. My younger brother makes great fuss over food.
माझा जो लहान भाऊ आहे तो जेवणाच्या बाबतीत फारच नखरे करतो. म्हणजे जी कमी महत्वाची नाही हेच केलं, अरे हे थंडच आहे, हे तिखटच आहे, हे गोडच आहे, असं. कॉन्फाउंड हिम किंवा कॉन्फाउंड यू, कॉन्फाउंड इट, कॉन्फाउंड देम अशा प्रकारची एक फ्रेज वापरली जाते. इडियम दॅट इज कर्स हिम, डॅम हिम. ओके. एक्सप्लेटिव्ह किंवा ऑफेन्सिव्ह म्हणजे नेगेटिव्ह अर्थाने डेरोगेटरी मीनिंग म्हणून ही वापरली जाते. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो त्यावेळेला ती व्यक्ती आपला राग व्यक्त करण्यासाठी अशी फ्रेज वापरते. कॉन्फाउंड हिम, ही इज अ फूल. ओके. शो दॅट यू आर अनॉइड. ओके. कॉन्फाउंड हिम, खड्ड्यात जाऊ दे तो माणूस, काय करायचं आपल्याला, येडाच येतो. शो यू आर अनॉइड. ओके. याचा अर्थ तुम्ही खूप रागवलेले आहात असं दिसतं. कॉन्फाउंड इट, सिन्स मॉर्निंग एव्हरीथिंग इज गोइंग रॉंग. ओके. इथे पण तुम्ही रागवलेला आहात, काय कॉन्फाउंड हिम, डॅम इट. ओके. काय सकाळपासून सगळ्या गोष्टी चुकीच्याच होत आहेत. ड्रॉप बाय समवेअर, टू विजिट समवन ऑर सम प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे. वाय डोंट यू ड्रॉप बाय माय होम वेन यू कम टू द स्कूल. अरे शाळेला येतेस त्यावेळेला माझ्या घरी का येत नाही थोडीशी तू, येऊन का नाही जात. वाय ड्रॉप्स, ही ड्रॉप्स बाय द कॉलेज वन्स इन अ मंथ. ओके. तो एकदा कॉलेजला येतो, एका महिन्यामधून एकदा तरी कॉलेजला येतो. ऑफकोर्स, ऑफकोर्स म्हणजे साहजिकच, अर्थात. ऑफकोर्स आय विल कम, अर्थात मी येणार आहे. ऑफकोर्स आय हॅव पेंटेड इट, हू एल्स. ओके. मी रंगवलंय ते, दुसरं कोण रंगवणार आहे. इवन इफ म्हणजे जरी, इवन इफ इट इज डिफिकल्ट आय विल डू इट म्हणजे जरी ते कठीण असलं तरीही मी ते करणार आहे. इवन इफ इट रेन्स आय विल गो टू द पार्टी. ओके. जरी पाऊस आला तरी सुद्धा मी मेजवानीला जाणार आहे म्हणजे पार्टीला जाणार आहे. रुईन, फायर रुईन्ड द पॅलेस. ओके. फायर म्हणजे आगीमुळे ते जे पॅलेस आहे, जो राजवाडा आहे, तो रुईन भस्मसात झाला, डिस्ट्रॉय झाला. शी रुईन्ड हर लाईफ बाय फॉलिंग प्रे टू ॲडिक्शन्स. तिने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं ॲडिक्शनला म्हणजे व्यसनांना अधीन होऊन. ॲट वन्स, इमिजिएटली. द टीचर हॅज कॉल्ड यू ॲट वन्स. बाईंनी ताबडतोब तुला बोलवलेलं आहे. क्लीन दिस वॉटर ॲट वन्स. ताबडतोब हे पाणी स्वच्छ कर. ॲज सून ॲज, ही एक्सप्रेशन वेन यू वॉन्ट टू से दॅट टू इन्सिडेंट हॅपन कॉन्सिक्वेंटली, दॅट इज वन आफ्टर दी अदर. ज्या वेळेला दोन घटना एकानंतर दुसरी पटकन होते त्यावेळेला आपण ॲज सून ॲज ही एक्सप्रेशन वापरतो. ॲज सून ॲज आय सॉ रेनबो आय टुक अ फोटो. ओके. किंवा फोटोग्राफ, मी रेनबो पाहिल्याबरोबर त्याचा फोटो काढला. ॲज सून ॲज शी स्टेप्ड ऑन बनाना स्किन शी फेल डाऊन. तिने केळीच्या सालावरती पाय ठेवला बरोबर ती खाली पडली. ब्रॅट, याने आपण असं म्हणतो की शैतान बच्चे है. ओके. अतिशय मस्ती करणारी मुलं असेल त्यांनी से ब्रॅट. यू ब्रॅट्स गो अँड प्ले आउटसाइड, आई वॉन्ट टू स्टडी. ए शैतान बच्चों जाओ बाहर के जाकर खेलो, मुझे पढ़ाई करनी है. द ब्रैट्स प्लक्ड ऑल द मैंगोज. हो, वो शैतान बच्चों ने सारे मैंगोज प्लक कर दिए, सारे मैंगोज तोड़ दिए. पुट बाय, दॅट इज टू कीप असाइड ऑर टू सेव्ह. एखादी गोष्ट बाजूला ठेवणे, काढून ठेवणे. आय हॅव पुट बाय मनी फॉर इमर्जन्सी म्हणजे मी काही पैसे बाजूला काढून ठेवते इमर्जन्सी म्हणजे तातडीची कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी. माय मदर पुट्स बाय फर्स्ट चपाती फॉर काव. माझी आई गाईला देण्यासाठी पहिली जी चपाती आहे ती बाजूला काढून ठेवते. अ लॉंग टाइम म्हणजे खूप वेळ. फॉर अ लॉंग टाइम आय हॅव नॉट डन शॉपिंग. खूप दिवस झाले मी आज शॉपिंग करून. आई रोट लेटर आफ्टर अ लॉन्ग टाइम. अभी ये व्हॉट्सअप के ज़माने में ओके खूप दिवसानंतर मी एक पत्र लिहिलं. प्लेंटिवली म्हणजे एकदम सॅडली, उदास होऊन आणि थोडंसं कंप्लेनिंग म्हणजे थोडीशी तक्रारीच्या स्वरामध्ये. द थीफ प्लेंटिवली बेग्ड फॉर फॉरगिव्हनेस म्हणजे चोर आहे तो उदास होऊन तक्रारीच्या स्वरामध्ये फॉरगिव्हनेस माफी मागत होता. शी डिमांडेड प्लेंटिवली द रिझन फॉर इनजस्टिस. ओके. तिने तिच्या बाबतीमध्ये जो अन्याय घडलेला आहे त्याचं कारण ती मागत होती.
टू बी ऑल हार्ट्स, दॅट इज टू बी व्हेरी काइंड अँड जेनरस, म्हणजे अतिशय उदार होणे. कधी कधी आपण चेष्टा मस्करीमध्ये पण म्हणतो बघा, इथे मी वाक्य शी इज ऑल हार्ट्स, शी वॉन्ट ईट बट विल गिव्ह यू एव्हरीथिंग. अतिशय ह्युमरस विनोदीपणा. अहो ती इतकी दयाळू आहे ना, ती स्वतः काही खाणार नाही, सगळंच्या सगळं तुला देऊन टाकणार आहे. थँक्यू, यू आर ऑल हार्ट्स. ओके, एखाद्याने जर काही दयाळूपणा दाखवलेला असेल आपल्या बाबतीमध्ये, ओके, तर आपण म्हणू शकतो थँक्यू, यू आर ऑल हार्ट्स. दॅट मीन्स हाऊ नाईस ऑफ यू, हाऊ काइंड ऑफ यू, म्हणजे तू किती दयाळू आहेस. ऑलरेडी आपण हे फक्त ओनली दिस पार्ट वॉज लेफ्ट, ते आपण वाचूया. त्याचे शब्दार्थ तर आपण केलेले आहेत. द वेलकम. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर. वे बडे ही रायटर, ते लेखक होते. म्युझिशियन म्हणजे संगीतकार, अँड थिंकर, विचारवंत. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. ते त्यांचं जे काही गाणी आहेत, काव्य आहेत, कादंबरी आहेत, लघुकथा आहेत, नाटकं आहेत, इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहेत. द वेलकम इज अ फनी वन ॲक्ट प्ले. वन ॲक्ट प्ले याने एकांकिका आहे. इन विच अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल द पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज पास्ड ए मे, but everybody talks to him about the cat. Have you ever had such an experience? असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का? Now this is the warming up exercise. Okay, ही जी आहे ती वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे. यामध्ये मध्ये काय केलेलं आहे, एक दिलेलं आहे, आर टीम हॅज वन द मॅच. ओके, हे जे डायलॉग आहेत, ही एक व्हॉट वी कॅन से अलाउड द सेंटेन्स, समथिंग, एक स्टेटमेंट आहे, एक घटना घडलेली आहे आणि त्यावरती प्रत्येकाचे वेगळे वेगळे रिस्पॉन्सेस आहेत. आणि ते रिस्पॉन्सेस कसे आहेत, ओके, त्यांचं कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण विभाजन करणार आहे. तर बघा, समजा एखाद्या व्यक्तीने अशी प्रतिक्रिया दिली, वाव, ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. ओ अच्छा, काय बातमी आहे, अरे अभिमान आहे आम्हाला तुमचा. म्हणजे ही प्रतिक्रिया काय दर्शवते, कशी प्रकारची ही प्रतिक्रिया आहे, एन्थुझियास्टिक, म्हणजे अतिशय उत्साही, हॅव्हिंग अ लॉट ऑफ इंटरेस्ट अँड लॉट ऑफ ईगर. नेक्स्ट इज, ओ कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन, अटेंटिव्ह. ओके, ही जी प्रतिक्रिया आहे अटेंटिव्ह, दॅट इज पेईंग अटेन्शन, म्हणजे आपण त्या बातमीकडे लक्ष देत आहे. या बाबतीत ही बघा न्यूट्रल. न्यूट्रल मध्ये काय आहे, आय सी, कॉंग्रॅट्स. न्यूट्रल म्हणजे देर इज अ बॅलन्स ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह, म्हणजे त्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह पण नाहीये पण नेगेटिव्ह सुद्धा नाहीये, दोघांचं बॅलन्स असतं. न्यूट्रल म्हणजे समतोल असणारी अशी ही प्रतिक्रिया. ओ अच्छा अच्छा अच्छा, कॉंग्रॅट्स, अभिनंदन अभिनंदन. इनडिफरंट, पण इनडिफरंटचा अर्थ आहे नायदर पॉझिटिव्ह अँड नॉर नेगेटिव्ह, म्हणजे दोन्हीही नाही आहे, तटस्थ भूमिका आहे, काही आपल्याला घेणं देणं नाहीये. आपली टीम जिंकली आणि म्हणून बघा प्रतिक्रिया काय, सो वॉट, तर काय, काय फरक पडतोय. सार्कॅस्टिक, सार्कॅस्टिक का मतलब होता है उपरोधात्मक. ओके, थोडस एखाद्या गोष्टीचं उपरोधिकपणे, कंटेम्प्ट, एखाद्याबद्दलची नावड दर्शवणारं, एखाद्याची चेष्टा खिल्ली उडवणारं असं ते आहे. सार्कॅस्टिक, उपरोधिक. आय नो युअर अंकल वॉज अ अंपायर, राईट. हा, मला माहित आहे तुझे अंकलच म्हणजे तुझे काकाच काय अंपायर होते, मग तुम्ही काय, तुम्ही जिंकणारच म्हणजे. तर ही उपरोधिक प्रतिक्रिया आहे. नेक्स्ट, अशाच प्रकारची अजून एक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. इथे मात्र त्यांनी काय केलेले, नेगेटिव्ह अशी एक बातमी आहे. राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. वॉलेट म्हणजे पर्स, ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो. आता अशा या नेगेटिव्ह बातमीसाठी एन्थुझियास्टिक बघा प्रतिक्रिया, ओ नो, हाऊ टेरिबल, कॅन वी हेल्प. ओके, एन्थुझियास्टिक व्यक्ती असेल, अरे बापरे फारच वाईट झालं, आपण त्याला मदत करूया का. अटेंटिव्ह, लक्ष देणारी, ओ रिअली, हाऊ सॅड, ओ खरंच वाईट झालं बाबा. न्यूट्रल, ओके, ओ आय सी, अच्छा अच्छा, असं घडलंय का. इनडिफरंट, तटस्थ एकदम, म्हणजे काही घेणं देणं, सच थिंग्स हॅपन, त्यात काय, होत असतं असं. सार्कॅस्टिक, उपरोधिक, व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट, अजून काय होणार होतं. ही इज सच अ केअरफुल पर्सन. हा, नाहीतरी तो फार काळजीपूर्वक आहे. म्हणजेच इथे सार्कॅस्टिकली म्हणजे त्यांना सांगायचंय की तो काही काळजीपूर्वक नसल्यामुळे
त्याचं वागणं केअरफुल नसल्यामुळे अजून काय घडण्याची अपेक्षा होती हे तर होणारच होतं असं. नाव यू हॅव द कॉन्व्हर्सेशन्स ईच फॉर बोथ ए अँड बी. ओके, प्रत्येकाच्या जवळ 5 प्रकारचं कॉन्व्हर्सेशन इथे दिलेलं आहे. प्ले अ गेसिंग गेम युझिंग दीज कॉन्व्हर्सेशन्स. Different pair of a students should present these different conversations in the class. ओके, प्रत्येकाने काय करायचंय, योग्य ते इंटोनेशन करून ते सगळे जे डायलॉग आहेत ते म्हणायचे आहेत. Others rate the response in each conversation using the following table by putting a tick mark in appropriate box. ओके, जे असेल त्याच्याबद्दल वर्ड्स, जेस्चर्स आणि टोन वापरून आपण ते रिस्पॉन्स करायचे आहेत. आता आपण काय केलेलं आहे, अशाच प्रकारचे 1-2 उदाहरणं मी पण दिलेली आहेत तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला ते समजायला अजून एक उपयोगी होईल. अमित हॅड अन ऍक्सिडेंट. अमितचा ऍक्सिडेंट झाला. ही सॅड न्यूज ऐकल्यानंतर जी व्यक्ती एन्थुझियास्टिक असेल तर ती कसं म्हणेल, ओह नो, डिड ही हर्ट? त्याला लागलं का? वेअर इज ही राईट नाव? आणि आता कुठे आहे तो? ओके, असं बोलत असताना तुमची जी टोन आहे रायझिंग टोन असायला पाहिजे, आवाज वरच्या पट्टीमध्ये जाणारा हवा. दुसरं आहे एन्थुझियास्टिक. ओके, इथे आहे ओह सो सॅड, फॉलिंग टोन मध्ये पाहिजे. ओके, ही जी रिॲक्शन आहे अटेंटिव्ह फॉलिंग टोन मध्ये. इज इट सॅड? हो का? वाईट झालं. ही कशी आहे? न्यूट्रल प्रतिक्रिया आहे. इथे मात्र इनडिफरंट म्हणजे काय, काहीच बोलत नाही, इनडिफरंट फॉलिंग टू. सार्कॅस्टिक, नॉट सरप्राईज, काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. इट वॉज गोइंग टू हॅपन सम डे, कधी ना कधी ते होणारच होतं. टुडे इट हॅपन, काय आज घडलं. मे बी अमित व्यवस्थित गाडी चालवत नसावा त्यामुळे असं म्हटलेलं आहे की काय कधी ना कधी ते होणारच होतं. नेक्स्ट पहा, पॉझिटिव्ह न्यूज आहे. राहुल इज सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन ऑफ टीम. ओके, राहुल हा टीमचा कॅप्टन म्हणून निवडला गेलाय. एन्थुझियास्टिक प्रतिक्रिया, येस येस येस, इट्स ग्रेट, ही इज द बेस्ट. ओके, रायझिंग टोन मध्ये येणार आहे. नेक्स्ट वाली अटेंटिव्ह प्रतिक्रिया आहे. ओ इज दॅट सो, खरंच, ग्रेट, रायझिंग टोन. न्यूट्रल, दॅट इज बॅलन्स, तुम्हाला खेदही नाहीये, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह पण तुम्ही तेवढंच म्हणणार आहात आणि नेगेटिव्ह पण, याचं बॅलन्स आहे. इज इट? हो का? कॉंग्रॅट्स. प्लेन टोन असेल. ओके, नायदर रायझिंग अँड नॉर फॉलिंग. इनडिफरंट, याचा अर्थ तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये रस नाहीये. सो व्हॉट कॅन आय डू, मग मी काय करू, तो कॅप्टन झालाय तर. सरकॅस्टिक, उपरोधिक म्हणे, नो वंडर ही इज फेवरेट ऑफ पीटी टीचर, काय त्यात काय आश्चर्य, नाहीतरी पीटी टीचरचा तो चमचाच आहे, त्यांचा आवडताच आहे म्हणून. सो अशा रीतीने मी इथे इंटोनेशन काय असणार आहे, कसे शब्द असणार आहेत, त्याचं आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे. एन्थुझियास्टिक, या सगळ्या शब्दांचे मी अर्थ इथे दिलेले आहेत. एन्थुझियास्टिक, हॅव्हिंग और शोईंग इंटेन्स इंटरेस्ट और ईगर. अटेंटिव्ह, पेइंग क्लोज अटेन्शन टू. सरकॅस्टिक, कन्वे मॉक और कंटेप्ट. उपरोधिक, indifferent, lack of positive or negative feeling. Neutral, balance of positive and negative. Now we shall deal with the question answers. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की always read the question, try to understand the question आणि त्याचं उत्तर शोधण्याची कला आपल्याला शिकायची आहे. आणि म्हणून आपण नेहमी काय करत असतो, धड्यामध्ये असणाऱ्या लाईनला आपण नंबर देत असतो. Where does this scene take place? तर आपला आन्सर लाईन नंबर 1 मध्ये आहे. प्रश्न डज ने आहे म्हणून टेकला येणार आहे टेक्स, तर उत्तर असं येणार आहे दिस सीन टेक्स प्लेस. लाईन नंबर 1 मध्ये आहे. ऑन अ विलेज रोड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट एक्झामिनेशन हॅज चतुर्भुज पास्ड? त्याचं पण उत्तर लाईन नंबर 1 मध्ये आहे. चतुर्भुज हॅज पास्ड. ओके, चतुर्भुज हॅज पास्ड MA examination. Next, what does Chaturbhuj have with him? The answer is in line number 2 and 3. चतुर्भुज ज्या भाषेमध्ये विचारलंय त्याच लँग्वेजमध्ये उत्तर, जैसा सवाल वैसा जवाब. चतुर्भुज has with him
इथे आन्सर आहे विथ हिम अ प्लम्प अफगान कॅट. Or you can write Chaturbhuj has a plump Afghan cat with him. Second, who is Benny? So याचं उत्तर काही त्याने दिलेलं नाही. Benny is a small girl. Do you think Uncle Satu is highly educated? No, त्यांनी he is not highly educated. What is the meaning of strides away? The meaning of strides away is walked away with long steps. Who is Dada Babu? Dada Babu म्हणजे कोण? So Dada Babu is Chaturbhuj. Why does Chaturbhuj get angry with his mother? Chaturbhuj आपल्या आईवर का रागवतो? या प्रश्नाचं उत्तर मी इथे लिहून दिलेलं आहे. Chaturbhuj is already annoyed as nobody cares for his education and master degree. तो आधीच काय होता? रागवलेला होता. ओके, आधीच त्याची चिडचिड झालेली, कारण कोणीच त्यांनी जी मास्टर्स डिग्री MA डिग्री केलेली आहे त्याच्या शिक्षणाबद्दल कोणालाच काही पडलेलं नाही. पीपल आर मच बॉदर्ड अबाउट द कॅट. लोकांना फक्त कॅट मध्ये इंटरेस्ट आहे. वेन ही कम्स होम ही फाउंड द सेम थिंग विथ हिज मदर. त्याला तेच दिसतं आपल्या आईबद्दल पण. शी केअर्स फॉर कॅट्स बील रॅदर दॅन हर सन. ती कॅटच्या जेवणाची काळजी करते आहे त्याच्या मुलाऐवजी, आणि म्हणून चतुर्भुज गेट्स अँग्री विथ हिज मदर. Is cat really dead? Urchins noted that when talked about a cat, Chaturbhuj gets annoyed. ओके, अर्चिन लोकांनी नोट केलं, त्यांच्या असं लक्षात आलं की कॅट विषय सांगितल्याबरोबर चतुर्भुज रागावतो. हिज अनॉयन्स इज अन एंटरटेनमेंट फॉर द अर्चिन्स. आणि त्याचं जे रागवणं आहे ही करमणूक आहे त्या मुलांसाठी. द मोर ही गेट्स अनॉइड द मोर अर्चिन्स एन्जॉय टीचिंग. आणि जितका तो चिडतो तेवढं त्या अर्चिन्सना मज्जा येते त्याला चिडवण्यामध्ये. अँड सो द अर्चिन्स टीज चतुर्भुज. Now we shall do the English workshop. List the characters in the play. Write how each is related to Chaturbhuj. Character म्हणजे पात्र कोणती कोणती आहे नाटकात ते आपल्याला सांगायचंय. See, I have written the answer characters and how each is related to Chaturbhuj. The first is Neel Ratan, villager. Zamindar, zamindar आहे. Sattu, his uncle. Maid, housemaid, घर की नौकरानी. Mother, चतुर्भुज मदर. लिटल गर्ल, यंगर ब्रदर. आंट, आंटी आहे त्याची. लिटल गर्ल, अ रिलेटिव्ह. हरी इज अंकल. साधुचरण इज अ विलेजर. परन इज अ विलेजर. अर्चिन्स, विलेज चिल्ड्रन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड अँड लिस्ट द इनकम्प्लीट सेंटेन्सेस ऑफ चतुर्भुज. तर चतुर्भुजने सांगितलेली इनकम्प्लीट ज्याच्यानंतर डॅश आलेला आहे अशी इनकम्प्लीट सेंटेन्सेस आपल्याला मिळतील लाईन नंबर 2, 5, 9 आणि 36 मध्ये. नेक्स्ट इज फॉर्म ग्रुप्स. डिस्कस अँड राईट व्हॉट चतुर्भुज वुड लाईक टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल. खरं त्याला लोकांकडून काय अपेक्षित आहे, काय ऐकणं अपेक्षित आहे. जर चतुर्भुज असं म्हणाला आय हॅव पास्ड माय MA एक्झामिनेशन, नील रतननी त्याला असं वाटतं वाव हाऊ ग्रेट, वाह शाबाश जमीनदार, यू मेड अस प्राऊड, तू तर आम्हाला खरंच अभिमान वाटतोय तुझा. अंकल सत्तू, वेल डन, बहुत अच्छे. मदर, ओ माय सन, यू डिड इट, तू करून दाखवलंस. आंट, इन आवर फॅमिली यू आर द मोस्ट एज्युकेटेड, आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित असा तू आहे. साधुचरण, ग्रेट, कंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. परण, MA, नो वन एव्हर हॅज पास्ड MA इन आवर विलेज, पूर्ण गावात आजपर्यंत MA कोणीच झालेलं नाहीये. अशा प्रतिक्रिया त्याला अपेक्षित आहे. एनॅक्ट द प्ले म्हणजे प्ले काय करायचंय, वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांनी एक एक रोल घेऊन त्या भूमिका पार पाडायच्या आहेत. फॉर्म पेअर्स, एक गेम दिलेला आहे म्हणजे जोड्या बनवा. Each person in the pair writes down a simple story. एखादी स्टोरी लिहायची, न्यूज आयटम, रिपोर्ट etc. Then one of the partner tries to tell it to the other person. आणि दुसऱ्या व्यक्तीने ती दुसऱ्या व्यक्तीला ऐकवायची आहे. The other person shows
थ्रू जेस्चर्स दॅट ही इज नॉट इंटरेस्टेड. आणि दुसऱ्या व्यक्तीने पहिली व्यक्ती बोलत असताना आपल्याला काही फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं दाखवायचंय. बाय यॉर्निंग म्हणजे उबाशी लेणी आहे, ओके, असं आळस काढायचा आहे. लुकिंग अवे दुसरीकडेच पाहायचंय. फ्राउनिंग आठ्या घालायच्या आहे कपाळाला. डुईंग समथिंग एल्स काहीतरी वेगळंच काम करत बसायचंय. रिपीट द ऍक्टिव्हिटी आफ्टर चेंजिंग द रोल्स ऑफ द लिसनर अँड स्पीकर. देन प्रिपेअर 2 टेबल्स आणि मग 2 टेबल तयार करा. हाऊ टू बी गुड लिसनर. एक चांगला लिसनर म्हणजे चांगला श्रोता कसं व्हावं. हाऊ नॉट टू बी अ गुड लिसनर म्हणजे चांगल्या श्रोत्यांनी काय करू नये याची एक यादी करायची आहे. जनरली 5-5 मुद्दे असे तुम्हाला विचारले जातात. जे करायला पाहिजे चांगलं होण्यासाठी त्याला आपण डूज म्हणूया, म्हणजे हे करा. आणि डोंट्स म्हणजे हे करू नका. जर चांगला श्रोता व्हायचा असेल तर लुक ॲट द स्पीकर. ओके, जो वक्ता आहे गुड लिसनर होण्यासाठी लुक ॲट द स्पीकर म्हणजे जो बोलणारा आहे त्याकडे पहा. पे अटेन्शन टू द स्पीकर, त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या. ट्राय टू गेस द मीनिंग ऑफ अनफिमिलियर वर्ड्स. काही शब्द तुम्हाला कळाले नाही तरीही त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. लिसन इवन इफ यू डोंट अग्री. कधी कधी आपण सहमत नसलो तरी सुद्धा त्याचं म्हणणं ऐका. लिसन समटाइम्स दो रिपीटेड. कधी कधी एखादी गोष्ट परत सांगितली जाते तरी सुद्धा ऐका. शो इंटरेस्ट थ्रू बॉडी जेस्चर अँड स्मॉल क्वेश्चन्स म्हणजे आपल्या जे काही शरीराचे हावभाव आहेत त्यामधून आणि छोटे छोटे प्रश्न विचारून त्यामध्ये रुची घ्या. डोंट्स कसं वागू नका. जर श्रोता चांगला कोणता नाही, डोंट लुक समवेअर एल्स. दुसरीकडेच पाहू नका. डोंट डिस्ट्रॅक्ट द स्पीकर. स्पीकर बोलणाऱ्याचं लक्ष सुद्धा इकडे तिकडे विचलित करू नका. डोंट यॉन, फ्राउन, निग्लेक्ट ऑर लाफ ॲट. यॉन म्हणजे कंटाळा आल्यासारखं उबाशी घेणे. फ्राउन आठ्या टाकणे, दुर्लक्ष करणे किंवा हसणे या गोष्टी टाळा. डोंट मेक फनी जेस्चर्स. ओके, काहीतरी फनी जेस्चर ज्यामुळे वक्त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी होईल असे हातवारे करू नका. डोंट इंटरप्ट. मध्ये मध्ये त्या व्यक्तीला इंटरप्ट करू नका. मध्ये मध्ये अडथळा आणू नका. इथे थोडासा एक फनी गेम सांगितलेला आहे. प्ले द गेम ऑफ अ राईट क्वेश्चन रॉंग आन्सर. म्हणजे प्रश्न विचारला काहीतरी पण त्याला काहीतरी वेगळंच उत्तर द्यायचं. फॉर्म पेअर्स. 2 जोड्या करा. 1 पर्सन पुट्स एनी 1 क्वेश्चन टू दी अदर. एकाने दुसऱ्याला एक प्रश्न विचारायचा. द अदर पर्सन हॅज टू गिव्ह द रॉंग आन्सर क्विकली. आणि दुसऱ्याने चुकीचं उत्तर ताबडतोब द्यायचंय. ही ऑर शी इज आउट इफ ही ऑर शी गिव्स द रेलेव्हंट करेक्ट आन्सर ऑर वेट टू लॉंग टू गिव्ह एन आन्सर. जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं किंवा त्याच्याशी संबंधित उत्तर दिलं किंवा उत्तर द्यायला फार वेळ पण लावला तर तुम्ही आउट झालात. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे काही उदाहरण दिले. हाऊ मच वॉटर डू यू नीड. तुला किती पाणी लागतं. तर बघा काहीतरीच उत्तर द्यायचं. नियर, अरे SP कॉलेजच्या जवळ. वेअर इज SP कॉलेज. ॲट 2 o'clock, 2 वाजता. हु वॉज देअर, कोण होतं तिकडे. आय डोंट नो. आता हे मात्र उत्तर दिलंय की नाही खरं मला माहित नाही म्हणजे तो आउट. इथे पण त्याचेच उदाहरण दिलेलं आहे. व्हॉट डू यू ईट, तू काय खातो. 3 बुक्स. बघा म्हणजे बुक्स काही खाता येत नाही म्हणजे वेगळं उत्तर. विच बुक्स, कोणत्या पुस्तकं. ऑन द ट्री, अरे झाडावर. कॅन यू क्लाइम्ब ट्रीज, तू झाडावर चढू शकतोस का. ऑफकोर्स. आता यांनी मात्र खरं उत्तर दिलं. हो अर्थातच. आणि म्हणून तो आउट झालेला आहे. तर एक फनी गेम तुम्हाला दिलेला आहे. नाउ विथ दिस वी हॅव फिनिश्ड विथ ऑल द क्वेश्चन वर्ड्स अँड मीनिंग, युसेजेस, वॉर्मिंग अप, क्वेश्चन आन्सर्स अँड इंग्लिश वर्कशॉप. ओके, आता धडा चांगल्या प्रकारे वाचा. ट्राय टू अंडरस्टँड अँड आन्सर. Write the words and meaning and usages. Very, very important part is usages. Okay, तरच आपली लँग्वेज चांगली होईल. So with this, we stop over here. Thank you very much. Have a nice day.